अर्जुन, मी म्हटलेलं ना तुला, अमोलला त्याचे केस खूप आवडतात. तो एवढ्या सहज नाही ऐकणार. हो आप्पे, पण तू मला का थांबवलंस? अर्जुन, अरे तुला कळत नाहीये का? अमोलला किंवा घरच्यांना प्रेशराईज करून काही होणार नाहीये. त्यांना हे पटवून द्यावं लागेल ना. आप्पे, पण अमोल किती खुश होता. ती हेअरस्टाईल करून मी बाबासारखा दिसतो असं म्हणत होता. अर्जुन, मला असं अजिबात नाही वाटत की त्याचे केस तुझ्यासारखे आहेत म्हणून त्याने केस कापायला नकार दिला. मग मला ज्या गोष्टीची भीती वाटत होती ना, तेच होते. आप्पे, आता अजून घाबरू नको. जे काय ते स्पष्ट बोल. अर्जुन, अमोलने तो आपल्यापासून दूर जाणार आहे ही गोष्ट ऍक्सेप्ट केली आहे. हे तुला कसं काय कळलं? माणसाच्या वागण्यातून कळतं अर्जुन. अमोलला जर आशा असती ना, तर त्याने स्वतःचे केस कापून या आजाराच्या विरोधात मी लढा देईन असं म्हटलं असतं. पण जे होणार आहे ते होणारच आहे ही गोष्ट त्यांनी डोक्यात ठरवून ठेवली आहे म्हणून त्याने केस कापायला नकार दिलाय. हे माझ्या लक्षात कसं काय नाही आलं? नाही नाही अर्जुन, काही झालं ना तरी अमोलच्या डोक्यातून ही गोष्ट पहिल्यांदा काढली पाहिजे. हे बघ, त्याला हे सांगितलं पाहिजे की उपचारांच्या पलीकडे जाऊन तुझी इच्छाशक्ती आहे जी या आजाराला हरवू शकते. आप्पे, आता एवढं सगळं सांगितलंय, ते करायचं कसं ते पण सांग ना. मला काय वाटतं माहितीये का, आपण आहे ना हा आप्पे, एका पुरुषाला मरणाच्या दारातून स्त्रीच परत का आणू शकते ना, हा प्रश्न पडायचा मला नेहमी. आज कळून चुकलं का? जी बुद्धीची देणगी एका बाईला दिली ना देवाने, दुसऱ्या कुणाला नाही दिली. बघतो आता आपला अमोल वाचणार म्हणजे वाचणार. अर्जुन, या सगळ्यात तुला फक्त थोडासा त्रास. अगं हा काय त्रास आहे व्हय आप्पे? अगं अमोलचा बाप आहे मी, माझा जीव आहे तो. त्याच्यासाठी वाटेल ते करेल मी. आपला अमोल वाचणार. बघ. चला, मी निघते, तू आराम कर.